श्रीपादराजं शरणं प्रपद्ये श्रीपादराजं शरणं प्रपद्ये श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्याय 28. श्रीपाद श्री व्यंकटेश्वर स्वामी आहेत. विष्णू, महाविष्णू, लक्ष्मी, महालक्ष्मी, सरस्वती, महासरस्वती, काली, महाकाली यांच्या स्वरूपाचे वर्णन. तो शुक्रवारचा शुभ दिवस असून मी वासवी कन्यका देवीच्या जयंतीच्या उत्सवाचा परम मंगल दिन होता. प्रातःकाळीच श्रीपाद प्रभू कृष्णेच्या पाण्यावरून चालत चालत ते पहिल्या तीरावर येऊन पोचले. आम्ही नावेत बसून नदी ओलांडून पहिल्या तीरावर आलो. त्यावेळी सकाळचे 7 वाजले होते. तिरुमला महाक्षेत्रात श्री व्यंकटेश्वर स्वामींची श्री लक्ष्मी स्थानाकडून पूजा अर्चा इत्यादी स्वीकारण्याची ती शुभ वेळा होती. श्रीपाद श्रीवल्लभ काल त्या शेताच्या मालकाने निर्माण केलेल्या गोशाळेत प्रवेश करून ध्यानस्थ बसले. त्याच वेळी आम्ही सुद्धा गोशाळेत पोहोचलो. पंचदेव पहाड या परिसरात श्रीपाद प्रभूंचा सत्संग प्रारंभ करण्याचा तो मंगल समय होता. बघावे ते आश्चर्यच. श्रीपाद प्रभूंचा देह एकाएकी अत्यंत तेजपुंज होत होता. ते महातेज चारी दिशांना हळूहळू व्यापू लागले. त्यावेळी प्रभूंचे शरीर प्राकृतिक शरीरासारखे दिसत न दिसता एका अत्यंत तेजोमय मूर्तीप्रमाणे दिसत होते. थोड्या वेळानंतर श्रीपाद प्रभू गोशाळेतून बाहेर आले व सर्वसाधारण मानवाप्रमाणे सूर्याच्या उन्हात त्यांची छाया भूमीवर पडत असे. परंतु आज आश्चर्य घडले. त्यांची छाया भूमीवर पडत नव्हती. चालताना मातीमध्ये त्यांची पदचिन्हे नित्य उमटत असत, परंतु आज मात्र एक सुद्धा पदचिन्ह उमटले नव्हते. त्यांनी सूर्याकडे तीक्ष्ण नजरेने पाहिले. त्यांचे शरीर दिव्य तेजाने भरून जाऊन ते सारखे वाढत होते. थोड्याच वेळात आमच्या दृष्टीसमोरच श्रीपाद प्रभूंचे ते विशाल तेजोमय रूप सूर्यामध्ये विलीन झाले. त्या सूर्यबिंबात आम्हास एक दिव्य शिशूचे दर्शन झाले. ते बाल्यरूप पृथ्वीवर वेगाने येत होते. त्या बालकाचे चरण भूमीवर पडताच आम्हास काहीच दिसेनासे झाले. श्रीपाद प्रभू मंद हास्य करीत होते. त्यांनी सूर्याकडे पुन्हा एकदा तीक्ष्ण नजरेने पाहिले. त्यावेळी आम्हास पुनरुपी सर्व काही दिसू लागले. आम्हाला सुद्धा त्यांनी सूर्याकडे पाहण्यास सांगितले. आम्हास त्या लालबुंद सूर्यबिंबात एक अत्यंत सुंदर अशी दिव्य तेजोमूर्ती बालिका दिसली. ती बालिका हास्यवदनाने भूमीवर येत होती. तिचे चरण भूमीस लागताच आम्हास पुनरुपी काही दिसेनासे झाले. आम्ही आश्चर्याने चौफेर पाहू लागलो. त्या गोंडस बालिकेने आमच्याकडे पाहिले आणि स्मित हास्य केले. तेव्हा आम्हास पुन्हा सर्व काही दिसू लागले. त्या बालिकेस श्रीपाद प्रभूंनी अत्यंत प्रेमाने आदराने उचलून घेतले. त्यावेळी श्रीपाद प्रभूंचे वय 16 वर्षाचे व त्यांच्यासारख्या दिसणाऱ्या त्या अजाण बालिकन्येचे वय 3 वर्षाचे होते. तिने अंगावर भरजरी रेशमी वस्त्रे परिधान केलेली होती. त्याला शोभतील अशा दिव्य आभूषणे सुद्धा तिने घातली होती. ती बालिका आणि श्रीपाद प्रभू त्या गोशाळेत गेले. मी आणि धर्मगुप्तने हे अद्भुत दृश्य अत्यंत आश्चर्य, भय आणि संभ्रम या त्रिविध भावनेनी पाहिले. माझ्या मनात शंका आली की हे सारे इंद्रजाल तर नाही ना. माझ्या मनातील भावना ओळखून श्रीपाद प्रभू म्हणाले, अरे शंकरभट्टा, हे काही इंद्रजाल नाही. हा माझा स्वभावच आहे. ही माझी दिव्य प्रकृतीच आहे. माझ्या संकल्पानेच भूमी आकाश होतात आणि माझ्या संकल्पानुसार ब्रह्मा सृष्टीची निर्मिती करतात. त्यावेळी निरनिराळी व्यक्तित्वे निर्माण केली जातात. अदृश्य असलेली प्राकृतिक शक्ती साकार होते. सगुण रूपाने सृष्टी व्यक्तिरूपाने साकार होते. मी ब्रह्मस्वरूपच आहे, म्हणजे ब्रह्माची प्रेरणाच आहे. या सृष्टीतील जीवांचे पालन पोषण करणे हे विष्णू स्वरूपाचे कार्य आहे. या विष्णूंना प्रेरणा देणारा महाविष्णू मीच आहे. सरस्वती आणि महासरस्वती या दोघी वेगवेगळ्या आहेत. सरस्वती ही सृष्टीतील ज्ञानदेवता आहे. या ज्ञानदेवता स्वरूप असलेल्या
सरस्वतीला प्रेरणा देणारी महासरस्वती देवता आहे आणि हे अनघा स्वरूपच आहे. सृष्टीची स्थिती, कारण, वस्तूंची समृद्धी, धन समृद्धी हे लक्ष्मी मातेचे स्वरूप आहे. महालक्ष्मी लक्ष्मीच्या स्वरूपाला प्रेरणा आणि शक्ती देणारी अनघा स्वरूपच आहे. सृष्टीचे शक्ती स्वरूप कालिका स्वरूपच आहे. महाकाली ही काली स्वरूपाची प्रेरणा आहे. हे शक्ती देणारे अनघा स्वरूपच आहे. अनघा लक्ष्मीचे स्वरूप. अनघा लक्ष्मीचा अनघ म्हणजे माझे दत्त स्वरूप होय. महासरस्वती, महालक्ष्मी आणि महाकाली या तिघांचे मिळून एक आगळे वेगळे दिव्य मातृत्व स्वरूप म्हणजेच अनघा लक्ष्मीचा आविर्भाव होय. या कारणानेच अनघा लक्ष्मी ही महासरस्वती, महाकाली आणि महालक्ष्मी या तिन्ही रूपांनी एकत्र धारण केलेल्या तादात्म्य स्थितीचे स्वरूप आहे. या तिन्ही देवतांचा आधार अशी ही अतीत दिव्य शक्ती आहे. माझे अनघ स्वरूप म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि रुद्र या तिघांनी एकत्र येऊन तादात्म्य स्थिती धारण करून या तिन्हींचा आधार असणारी त्रिशक्ती रूपिणी अनघा हिला माझ्या वामभागात धारण केलेले असे माझे शक्ती स्वरूप आहे असे ध्यानात ठेव. त्रेतायुगातील सावित्री काठकचयन या यज्ञाचे फलस्वरूपच माझ्या भव्य दिव्य अशा अर्धनारीश्वर स्वरूपाच्या आधारानेच पिठिकापुरम येथे माझा श्रीपाद श्रीवल्लभ हा अवतार झाला. आता तुम्ही पाहत असलेले हे स्वरूप खरे पाहता महालक्ष्मी महाविष्णूंचेच स्वरूप आहे. महासरस्वती, महालक्ष्मी, महाकाली या तिघींचे चैतन्य पद्मावती देवीमध्ये सामावलेले आहे. तिचे स्वरूप मात्र महालक्ष्मीचेच आहे, परंतु शक्ती मात्र तिघींची आहे. अशा प्रकारे पद्मावती देवी ही तिन्ही शक्तींचा आधार अतीत असलेली पराशक्ती स्वरूपच आहे. श्री व्यंकटेश्वरांचे रूप म्हणजे बृहदाकार ब्रह्माला, विराट रूपी विष्णूला, प्रलयकाल रुद्राला म्हणजे महाकालाला आपल्या दिव्य चैतन्यामध्ये लीलेने धारण करून त्यांचा आधार आणि त्याला अतीत असलेले परब्रह्माचे स्वरूपच आहे. श्रीपाद श्रीवल्लभ म्हणजेच मायारूपी श्री पद्मावती व्यंकटेश्वरच अर्धनारी स्वरूपात आहेत असे समज. श्रीपाद प्रभूंचे हे वक्तव्य ऐकल्यावर मी म्हणालो, गुरु सार्वभौमांचा जय जयकार असो. आपण एकदा मी श्री पद्मावती व्यंकटेश आहेत असे म्हणता, थोड्या वेळाने मी अनघा लक्ष्मी समवेत असणारा अनघ आहे असे म्हणता. माझ्या मंदबुद्धीला याचा बोध होत नाही. आपण कृपा करून माझा उद्धार करावा. त्यावेळी दिनांचे नाथ सद्गुरू श्रीपाद प्रभू म्हणाले, महालक्ष्मी आणि पद्मावती या मूलतः एकच तत्वाच्या आहेत. ती जेव्हा महालक्ष्मी तत्व स्वीकारते तेव्हा माझ्यातून विष्णू तत्वाचा प्रादुर्भाव होतो. ती जेव्हा पद्मावतीचे तत्व स्वीकारते तेव्हा माझ्यातून तिचा प्रभू व्यंकटेश्वर तत्वाचा आविर्भाव होतो. जेव्हा जेव्हा सगुण साकार तत्वांचा आविर्भाव होतो त्या तत्वांच्या मर्यादा, त्यांचे आचार आदी गोष्टींचे अचूक पालन करावे लागते. माझी ही दिव्य भगिनी ही महाशक्ती कृष्णावतारात योगमायेच्या रूपात अवतरित झाली होती. नंतर ती आपले कार्य संपवून अंतरिक्षात गुप्त झाली. आज तीच श्रेष्ठ तपस्संपन्न अशा योगी, मुनी, महर्षी आदींच्या घोर तपस्येने वासवी कन्यका या रूपात प्रकट झाली आहे. काही विशिष्ट कारणाने मला पिठिकापुरम येथे अवतार घ्यावा लागला. जे डोळ्यासमोर घडते ते पाहत राहावे. माझे अवतार तत्व हे दिव्य विनोदी लीला करण्यासाठीच आहे हे तुम्हास कळले असेलच. श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, अरे शंकर भट्टा, या पंचदेव पहाडावर घडलेल्या लीलांचे, पाहिलेल्या दृश्यांचे जसे पाहिलेस अगदी तसेच वर्णन चरित्रामृतात कर. ते भविष्यातील भक्तांना स्फूर्तिदायक ठरेल. नाना शंका कुशंकांचे त्यात समाधान मिळेल. साधकांना या ग्रंथाद्वारे आणि लीला प्रसंगाने भक्तिमार्ग सुलभ होईल. या वक्तव्यानंतर श्रीपाद प्रभूंच्या दिव्यवाणीने विश्राम घेतला. आम्ही आश्चर्यचकित होऊन पाहतच होतो. तितक्यात श्रीपाद प्रभूंचे स्वरूप दिव्य तेजाने जळकू लागले आणि त्यामधून
श्री पद्मावती देवीचा श्री व्यंकटेश्वर स्वामींचा आविर्भाव झाला. येथे अध्याय 28 संपन्न झाला. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. अध्याय 29. श्रीपाद श्रीवल्लभांचा दिव्य उपदेश. आम्ही कुरगडीमध्ये श्रीपाद प्रभूंचे दर्शन घेऊन त्यांच्या आज्ञेनेच त्यांच्या समीप बसलो. तेव्हा प्रभू म्हणाले, अनन्य भावाने मला शरण येणाऱ्या साधकांचे मी सदैव रक्षण करतो. हे श्रोते हो, हा देशकाल माझ्या हातातील चेंडूप्रमाणे आहे. कोठेही होत असलेल्या भूतकाळात घडलेल्या आणि भविष्यकाळात होणाऱ्या घटनांना मी बदलू शकतो. मी देशकालाचा शास्ता आहे. तुमच्यातील चैतन्याच्या संस्कारांच्या दर्जानुसार तुम्हाला माझ्याबद्दलचे ज्ञान होईल. सर्व धर्माचा परित्याग करून तुमच्या अंतरंगातील अंतर्यामी रूपात असलेल्या मला अनन्य भावाने शरण आल्यास, माझ्या आदेशानुसार कर्माचे पालन केल्यास मी तुमचा सर्व भार वाहून तुम्हाला जीवनमुक्त करीन. केवळ माझ्या शब्दानेच मी सृष्टीमध्ये शासन करतो. त्यामुळे मीच सरस्वती रूपाने प्रसिद्ध पावेन. कलियुगातील मानव हा हिरण्यकश्यपू सारखाच आहे. त्याच्या समस्या, भाव आणि आचार विचार या सर्वच गोष्टी अत्यंत कठीण स्वरूपाच्या असतील. त्यांना प्रकृती विज्ञानातील अनेक संशोधनाला यश मिळून हिरण्यकश्यपूसारखे वरदान सुद्धा सृष्टी मातेकडून मिळेल. परंतु मला प्रल्हादासारख्या निष्पाप निरपराध भक्तांच्या संरक्षणासाठी नरसिंहाचा अवतार घ्यावा लागेल. यासाठी मी नरसिंह सरस्वती या नामरूपाने अजून एक दिव्य अवतार घेऊन गंधर्वपूर नगरीत प्रसिद्ध होईल. एवढे बोलून श्रीपाद प्रभू ध्यानस्थ झाले आणि त्यांनी आम्हाला सुद्धा ध्यानात बसायला सांगितले. येथे अध्याय 29 संपन्न झाला. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. अध्याय 30. श्रीपाद श्रीवल्लभ महासंस्थान निर्माण होईल असे श्रीपाद प्रभूंनी सांगितले. नाथ संप्रदायाप्रमाणे जीव 64 शाबर तंत्रांचा उपयोग करून परमेश्वराशी तादात्म्य पावतो आणि आपला उद्धार करून घेतो. नाथ संप्रदायाचे आदिगुरु श्री दत्तात्रय भगवानच आहेत. आपणासमोर बसलेले श्रीपाद श्रीवल्लभ हे साक्षात दत्तात्रेयच आहेत. बुद्धिबळाच्या पटावर 64 घरे असतात. श्री महाविष्णू, श्री महालक्ष्मी बरोबर वैकुंठ लोकात बुद्धिबळाचा डाव खेळतात. याचा गुढार्थ असा की 64 योनीमध्ये असलेल्या निरनिराळ्या जीवांच्या जीवनकलापांचे कर्मफळ आणि त्यांच्या परिणामित क्रियांचे साक्षात दर्शन घेत त्यांच्या कर्मफळाच्या आधारावर त्यांच्यावर ते अनुग्रह करतात. दिव्य मानव होण्यासाठी आवश्यक योग्यता. मानवाच्या आध्यात्मिक अधिकारावर त्यांच्या उन्नतीचा वेग आधारलेला असतो. प्रत्येक जीवाची दिव्यात्मा होण्याची आकांक्षा असते. या मार्गाने वाटचाल करण्यासाठी योग पद्धती, मंत्र जप, यज्ञ यागादी कर्म, धर्मकार्य संपन्न करणे इत्यादी पद्धतींचा अवलंब करून शरीरातील आत्मज्योती प्रकाशमय करावी. या प्रकाशावर नाडीशुद्धी अवलंबून असते. नाडीशुद्धीच्या स्तरास अनुसरून मानवास निरनिराळ्या शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक शक्तींची प्राप्ती होते. त्या शक्तींचा विकास झाला म्हणजे साधकाने केलेल्या धार्मिक कर्मांना अनुसरून त्यांना देवानुग्रह प्राप्त होतो. श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, शंकर भट्टा, भविष्यात माझे महासंस्थान श्री पिठिकापुरातील माझ्या जन्मस्थानीच निर्माण होईल. श्री पिठिकापूर, श्यामलंबापूर आणि वायसपूर अग्रहार हे तिन्ही मिळून एक महानगर होईल. माझ्या देवस्थानाचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भक्तांची मुंग्यांप्रमाणे रीघ लागेल. कलियुगात अनेक आश्चर्य घडतील. वशिष्ठ मुनींचा अंश घेऊन जन्मास आलेला एक साधक श्रीपाद श्रीवल्लभ संस्थानाचा पुजारी नेमला जाईल. त्याच्या बरोबर मी किती दिव्य लीला करेन याचा अंतच नाही. क्षणोक्षणी दिव्य लीला आणि दिव्य विनोद हे चालतच राहतील. असे बोलून श्रीपाद प्रभूंनी मंद हास्य केले. ते पाहण्यास सहस्रावधी जन्म सुद्धा अपुरेच पडतील.
येथे अध्याय 30वा संपन्न झाला. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. अध्याय 31वा. दशमहाविद्यांचे वर्णन. आम्ही रोज सायंकाळी श्रीपाद प्रभूंच्या आज्ञेने कृष्णेच्या अलीकडील तीरावर येऊन तेथेच वास्तव्य करीत असू. प्रातःकाळी स्नान संध्या आटोपून पुन्हा श्री गुरूंच्या सानिध्यात जात असू. या अलभ्य सत्संगात श्री प्रभूंचे प्रसाद रूपी दर्शन, नित्य नूतन योगानुभव आणि अनेक दिव्य रहस्यांचा उलगडा होत असे. देवी तत्वांची उपासना दशमहाविद्यारूपानेच होते असे आम्ही ऐकले होते. या दशमहाविद्यारूपांची संपूर्ण माहिती आम्हा सांगावी अशी आम्ही श्रींच्या चरणी नम्र प्रार्थना केली. श्रीपाद प्रभू म्हणाले, अरे शंकर भट्टा, श्री विद्येची उपासना अत्यंत श्रेष्ठ आहे. पूर्वकालात हयग्रीवांच्या कृपाप्रसादाने अगस्त्य महामुनींना श्रीविद्येचे ज्ञान झाले. त्यांनी ही विद्या आपली पत्नी लोपमुद्रा देवीला दिली. लोपमुद्रा देवीने या विद्येचा सखोल अभ्यास करून त्याचा गूढार्थ अगस्ती ऋषींना सांगितला. अशा रीतीने ते उभयता एकमेकांचे गुरु झाले. लोपमुद्रा आणि अगस्ती ऋषींचे चरित्र. विदर्भ देशाच्या राजास बरीच वर्षे पर्यंत संतान प्राप्ती झाली नव्हती. अगस्त्य महामुनींच्या तपोबलाने राजाला एक कन्या रत्न झाले. त्या कन्येचे नाव लोपमुद्रा असे ठेवले होते. लोपमुद्रा कालांतराने मोठी झाली. त्यावेळी अगस्त्य मुनींनी तिला लग्नासाठी मागणी घातली. दोघांच्या वयातील अंतर पाहून राजा विचारमग्न झाला. एवढ्या लहान वयाच्या मुलीचा विवाह एका वृद्ध महामुनीबरोबर कसा करावा याच चिंतेत तो होता. शेवटी त्याने आपल्या कन्येस तिचा विचार या विवाहाबद्दल विचारला. तेव्हा क्षणाचाही विलंब न करता ती म्हणाली, पिताश्री, मी अगस्त्य मुनींसाठीच जन्मले आहे. मी त्यांच्याशीच विवाह करणार. राजाने दोघांचाही विवाह लावून दिला. राजकन्या लोपमुद्रा राजप्रसाद सोडून वल्कले परिधान करून अगस्त्य मुनींबरोबर तपोभूमीमध्ये निघून गेली. कालांतराने अगस्त्य ऋषींनी तिच्याशी शास्त्रयुक्त संग करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावर लोपमुद्रा मुनींना म्हणाली, नाथ, मी ललिता स्वरूपाची उपासना करून ललिता स्वरूप झाले आहे. आपण सुद्धा शिवोपासना करून शिवरूप झाल्यावरच आपली इच्छा मी पूर्ण करीन. अगस्त्य ऋषींनी घोर तपस्या करून शिवरूप प्राप्त करून घेतले. नंतर त्यांनी आपली इच्छा लोपमुद्रेस सांगितली. त्यावेळी ती म्हणाली, नाथ, मी एका राजघराण्यात जन्मले. क्षत्रियांना शोभतील असे धन, आभूषणे, रेशमी वस्त्र, सुगंधी द्रव्ये, सर्व उपभोग्य वस्तू असल्याशिवाय माझ्याशी संग करणे योग्य नाही. तेव्हा तुम्ही सर्व वस्तूंचा संचय करून तसेच आपणासाठी भरजरी वस्त्रे आणावी. ही सर्व भोग सामुग्री आणल्यानंतर आपली इच्छा पूर्ण होईल. धन संपादन करण्यासाठी अगस्त्य मुनी इल्वल नावाच्या एका राक्षसाकडे गेले. त्याला आपल्या मायेने आपलेसे करून त्यांच्याकडून धन, दागिने, वस्त्र, आभूषणे घेऊन लोपमुद्रेकडे आले आणि पत्नीची इच्छा पूर्ण केली. यथाकाली त्यांना उत्तम संतान प्राप्ती झाली. एकदा अगस्त्य ऋषींनी आपल्या तपोबलाने संपूर्ण समुद्रच आपल्या कमंडलूमध्ये भरला आणि तो पिऊन टाकला होता. या अगस्त्य महर्षींनी विंध्याचल पर्वताचा गर्व हरण केला होता. अजून सुद्धा दक्षिण भारतात अगस्त्य मुनींना एक महान सिद्ध पुरुष मानले जाते. त्यांची अनेक ठिकाणी देवालये आहेत. श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, मी जेव्हा कल्की अवतार घेईन त्यावेळी परशुरामांसारखेच अगस्त्य ऋषींना गुरुस्थान देईन. देवीची दशमहाविद्या. श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, काली हे दशमहाविद्येतील प्रथम रूप आहे. महाकाली ही समस्त विद्येंची आदिदेवता आहे. तिच्या विद्यामय विभूतींनाच महाविद्या असे म्हणतात. एकेकाळी हिमालयातील मातंग ऋषींच्या आश्रमात सर्व देवतांनी महामायेची स्तुती केली. त्यावेळी अंबिकेने मातंग वनिता या रूपात दर्शन दिले. ती काजळासारखी काळ्या रंगाची असल्याने तिचे नाव कालिका देवी असे पडले. तिने शुंभ निशुंभ राक्षसांचा वध केला. तिचे रूप काळे निळे असे असल्याने तिला तारा असे नाव सुद्धा आहे. कोणताही संकल्प अथवा फलीभूत न झालेली योग साधना अल्पकाळात गंतव्यस्थानास पोहोचावी यासाठी कालीमातेची उपासना करतात.
या साधन काळात कालीमातेच्या साधकाच्या अंगाचा भयंकर दाह होतो, तो सहन करावा लागतो. दशमहाविद्येतील दुसरे रूप तारा देवीचे आहे. ही माता मोक्षदायिनी, सर्व दुःखांपासून तारण करणारी आहे. त्यामुळेच तिचे तारा हे नाव प्रख्यात झाले. या देवीस नील सरस्वती असे सुद्धा नामाभिधान आहे. भयंकर अशा विपत्तीतून भक्तांचे रक्षण करणारी असल्याने योगीजन हिची अग्र तारारूपात आराधना करतात. वशिष्ठ महर्षींनी सुद्धा तारादेवीची उपासना केली होती. चैत्र शुद्ध नवमीच्या रात्रीस तारा रात्री असे म्हणतात. दशमहाविद्येतील तिसरे रूप छिन्नमस्ता देवीचे आहे. हे अत्यंत गोपनीय असे रूप आहे. एकेवेळी देवी आपल्या सखीबरोबर मंदाकिनी नदीवर स्नानासाठी गेली होती. तिच्या द्वारपालांनी भोजनाविषयी तिला विचारले, तेव्हा तिने आपल्या तलवारीने आपला शिरच्छेद केला. तिचे शिर वाम हस्तावर येऊन पडले. तिच्या धडातून रक्तधारा निघाल्या. त्यातील 2 धारा सखींनी प्राशन केल्या व तिसरी धार देवीने स्वतःच प्राशन केली. या दिवसापासून तिचे नाव छिन्नमस्ता असे पडले. हिरण्यकश्यपू आदी दानव या देवीचेच उपासक होते. दशमहाविद्येतील चौथे रूप षोडश महेश्वरीचे आहे. या देवीचे हृदय लोण्याप्रमाणे मऊ असून ती अत्यंत दयावान आहे. हिच्या आश्रयास आलेल्या साधकांना ज्ञानप्राप्ती त्वरित होते. विश्वातील सकल मंत्र तंत्रांचे निर्माते या देवीचे उपासक आहेत. या षोडश महेश्वरी देवीचे वर्णन वेद श्रुती सुद्धा करू शकले नाहीत. ते नेती नेती असे म्हणून शांत झाले. ही प्रसन्नवदना माता भक्तांचे सकल मनोरथ पूर्ण करते. या भगवतीच्या उपासनेने भोग मोक्ष दोन्हींची प्राप्ती होते. दशमहाविद्येतील 5वे रूप भुवनेश्वरी देवीचे आहे. सप्तकोटी महामंत्र या देवीचे उपासक आहेत. या देवीजवळ काली तत्वापासून ते कमला तत्वापर्यंत 10 अवस्था असतात. त्यातून अव्यक्त भुवनेश्वरी व्यक्त होऊन ब्रह्मांडाचे रूप धारण करू शकते. प्रलयकाळी कमलापासून म्हणजे व्यक्त जगापासून क्रमाक्रमाने लय पावून काली या मूळ स्वरूपात बदलते. त्यामुळे या देवीला काळाची जन्मदात्री असे सुद्धा म्हणतात. दशमहाविद्येतील 6वे रूप त्रिपुर भैरवीचे आहे. महाकालास शांत करू शकणाऱ्या या शक्तिरूपालाच त्रिपुर भैरवी असे म्हणतात. ही त्रिपुर भैरवी नरसिंह भगवानांची अभिन्न शक्ती आहे असे शास्त्रात सांगितले आहे. सृष्टीमध्ये परिवर्तनाची प्रक्रिया चालू असते. या प्रक्रियेत आकर्षण आणि विकर्षण हे मूल कारण स्वरूप असतात. ही क्षणोक्षणी होणारी क्रिया आहे. या त्रिपुर भैरवीचे रात्रीचे नाव कालरात्री आणि भैरवीचे नाव कालभैरव आहे. या दोघांच्या संयुक्त स्वरूपाने माझा येणारा नरसिंह सरस्वती अवतार होणार आहे. हा अवतार महायोग्यांसाठी त्रिपुर भैरवी आणि कालभैरवनाथ अवतार मानला जाईल. दशमहाविद्येतील 7वे रूप धूम्रावती आहे. ही धूम्रावती उग्रताराच आहे. या देवीस शरण जाणाऱ्या साधकांची सारी संकटे नष्ट होऊन तिच्या कृपाप्रसादाने सकल संपदा प्राप्त होते. दशमहाविद्येतील 8वे रूप बगलामुखी देवीचे आहे. ऐहिक परलौकिक देश समाजाचे अरिष्ट निवारणासाठी तसेच शत्रूंच्या शमनासाठी या देवीची आराधना केली जाते. विष्णू भगवान परशुराम हे या देवीचे भक्त होते. श्री तिरुमला क्षेत्रातील श्री व्यंकटेश्वर स्वामींनी या देवीची मातेच्या स्वरूपात आराधना केली होती. दशमहाविद्येतील नवम रूप मातंगा मातेचे आहे. मानवाच्या गृहस्थ जीवनास सुखी करून पुरुषार्थ सिद्धीस नेण्याची शक्ती मातंगी मातेचीच आहे. या देवीला मातंग ऋषींची कन्या असे सुद्धा मानतात. दशमहाविद्येतील 10वे रूप कमलालया मातेचे आहे. ही सुख समृद्धी प्रदान करणारी देवता आहे. भार्गव मुनींनी या मातेची आराधना केली होती. या कारणाने तिला भार्गवी असे सुद्धा नाव लाभले. या मातेच्या कृपेने पृथ्वीचे पतित्व तसेच पुरुषोत्तमत्व
या दोन्हींचा लाभ होतो. हीच देवी श्री व्यंकटेश्वर स्वामी बरोबर पद्मावती रूपात तिरुमला क्षेत्रात असते. श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, दशमहाविद्या स्वरूपिणी अनघादेवी आणि तिचा प्रभू अनघ म्हणजे साक्षात दत्तप्रभू यांची अर्चना केली असता अष्टसिद्धींची प्राप्ती होते. प्रत्येक महिन्यातील कृष्णाष्टमीस अनघाष्टमी मानून अनघा मातेची पूजा अर्चा करावी. या तुमच्या आराधनेने सर्व मनोकामना पूर्ण होतील. प्रभू पुढे म्हणाले, अरे शंकर भट्टा, तू रचलेल्या श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृताचे पारायण करून येणाऱ्या शुक्ल अथवा कृष्ण अष्टमीस अनघाष्टमीचे व्रत करून 11 गृहस्थांना जेवण द्यावे अथवा त्यांना पुरेल एवढी शिधा सामुग्रीचे दान करावे. अशा पारायणाने व अन्नदानाने इच्छित फल प्राप्ती निश्चित होते. चरित्रामृताचा पारायण महिमा. प्रभू पुढे म्हणाले, श्री चरित्रामृत हा केवळ एक ग्रंथ आहे असे मानू नये. हा एक सजीव अशा महाचैतन्याचा प्रवाह आहे. तुम्ही याचे पारायण करीत असताना यातील प्रत्येक अक्षरातील शक्ती माझ्या चैतन्यात प्रवाहित होते. तुमच्या नकळत माझ्याशी भावसंबंध घडतो. त्यामुळे तुमच्या धर्मबद्ध अशा सर्व इच्छा माझ्या कृपेने पूर्ण होतात. या ग्रंथराजाला तुमच्या पूजा मंदिरात नुसते ठेवले असता त्यातून शुभप्रद स्पंदने येतात. ही स्पंदने दुष्ट शक्तींना दुर्दैव आणणाऱ्या शक्तींना पिटाळून लावतात. श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरित्रामृताची जाणतेपणे अथवा अजाणतेपणे निंदा केल्यास त्या निंदा करणाऱ्या व्यक्तीचे पूर्व पुण्यफल धर्मदेवता घेते आणि योग्य अशा जीवाला वाटून टाकते. अशा रीतीने श्रद्धावान गरीब भक्त भाग्यवंत होतो आणि अश्रद्धावान व्यक्ती गरीब होतो. हा अक्षरसत्य ग्रंथ आहे. हा ग्रंथ स्वतः प्रमाण आहे. जिज्ञासू लोक याची परीक्षा घेऊ शकतात. मनात काही इच्छा ठेवून या ग्रंथाचे पारायण केले तरी चालते. आपले स्वतःचे जीवन शुद्ध करण्यासाठी अत्यंत श्रद्धा भक्तिभावाने या ग्रंथाचे पठण करावे. येथे अध्याय 31 संपन्न झाला. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. हरि ओम तत्सत्. हरि ओम तत्सत्. हरि ओम तत्सत्. हरि ओम.